सध्या मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते या मॅचचा हिरो. टॉस जिंकला जिचा फायटरने दे वर टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. नीट फायटर संघाला या मॅच मध्ये करायची गोलंदाजी. दोन्ही बॅट्समन सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. चला थोडंसं वातावरण चेंज होतंय कारण की प्रत्येक वर्षी आपल्याला टेन्शन राहतं मित्रांनो. यावर्षी आहे निर्णयाची कृपा चांगली आहे. स्पर्धा फायनलच्या दिवसापर्यंत येऊन पोहोचली आहे. स्पीडअप घ्या. बापू तुम्ही सेमीफायनल अंपायरिंगला उतरा कारण की सध्या ज्या मॅच आहेत ते आपले खेळाडू हँडल करतील. चला लगेच मॅचच्या दिशेने जाऊयात. अगदी माझ्यासोबत दादा जोडले गेले. दादा देप छुपा समालोचक. चला अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि जिथे कमी तिथं आम्ही याचा अंपायर पप्प्या स्वतःहून गेला मैदानामध्ये आणि करावं लागतं. तुम्ही जेव्हा नियोजन करता म्हणजे त्या नियोजनालाच माहिती आहे की ज्या पद्धतीने फक्त सहन करणाऱ्याच व्यक्तीला माहिती असतं घाव किती खोलवर आहेत. आणि घाव हा व्यक्ती गेले 4 वर्ष सहन करतोय. अनिकेत शेजबळ पप्प्या त्याच्यासाठी वाक्य होतं. दया येते कधी कधी त्या विचाराची की एवढं 12 वाड्यांसाठी करणारा खेळाडू आणि हा तो पप्प्या आहे जो नेहमी आपण पाहिलं तर या केपीएल साठी उभा राहिलाय. या विकेला आपण पाहिलं तर पहिला चेंडू अगदी हवेमध्ये जरूर आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप होतीये. ओ हो काय घडतं इकडे. संधी होती. महत्वाची मॅच जर तर वरती पण मॅच असू शकते कारण की या टीमच्या भरोश्यावरती बरेच संघ आहेत. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. एक सिंगल धाव एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. दोन धावा स्कोर कार्डमध्ये सजल्या गेलेत. टॉस जिंकून बॅटिंग घेतली जिचा फायटर टीम. ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी सहन करणारा हे मैदान आहे. हे केपीएल आहे कारण की ही केपीएल व्हाईट बॉल पावसाळी या केपीएल न सहन केलाय. आणि या समोर असलेला अगदी सह्याद्री सारखा उभा डोंगर कारण की
एक काळ होता KPL चा मागच्या वेळेची अवस्था बघून डोळ्यात पाणी आलं होतं प्रत्येकाच्या, रडले होते खेळाडू. मेहनत आम्ही केली होती, सगळी पाण्यामध्ये गेली होती. लॉफ्ट केला जातोय मिड विकेट रिजनला, चेंडू हवेमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली खेळाडू, विकेटचं पतन. एक महत्वाची कॅच गणेश सुर्वेनं पकडले कॅच, आणि तदनंतर मात्र आयकॉन खेळाडू माघारी जातोय. अर्थातच फलंदाज सागर सुफुगडे बॅक टू डग आउट. संघाचा मुकादम आहे, संघाचा मोहर क्या, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. तसा बॅटर माघारी जातोय. कुत्रे मैदान ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पाटण टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सातारा जिल्हा पाटण तालुका छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये बॅट्समन नेम चिक्या चिकू, बॅकफुटला स्क्वेअर कट, फटका चांगला आहे, चेंडू कॅदर केला, फेकी पाहतोय डायरेक्ट आणि पॉइंटला रवी लोहार. की खूप जबाबदारी, कमिटीचं कौतुक करतो की जबाबदारी काय असते या कमिटीने दाखवलं. कारण की तुमच्यावरती एक जबाबदारी आहे, जेव्हा जबाबदारी तुमच्या खांद्यावरती येते ना, विसरत नाही तुझं वय काय आहे, ती येते खांद्यावर, घ्यावी लागते. आयोजन करणं सोपं नाहीये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटिंग अगदी टॉप एज, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, नकार. KPL कुठे प्रीमियर लीग आई देवीची यात्रा, यात्रेनिमित्त ही जत्रा. आज गावकरी एकत्र आल्या, 12 वाड्या, एक गाव एकत्र आल्या. आज ताकद या KPL मध्ये. आई चेंडू लॉफ्ट केला जातोय, हवेमध्ये कॅचचा कॉल दिला, हवा खूप सुटली आहे. याचमुळे सध्या मात्र मागे जाणारा खेळाडू चेंडू अगदी आपण पाहिलं तर त्याच्या समोर राहिलाय. कारण की आज ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त, संघाची धावसंख्या 5. आज देवाकडे एवढीच प्रार्थना असेल. गेले 4 वर्ष 3 वर्ष आम्ही KPL पूर्ण, एक पहिलं वर्ष KPL फायनल पाहिली आम्ही, या वर्षी बघायची इच्छा आहे. निनाय देवीकडे एवढीच प्रार्थना असेल की कुठलाही गालबोट या स्पर्धेला लागू नये, कुठलाही म्हणेल की वरुण राजाला थोडा थांबव 7-8 वाजेपर्यंत. 6 धावा स्कोर कार्ड वरती. दाखल झाले तर गणेश सुर्वे गोलंदाजीसाठी. डावखुरे हाताचा वेगवान गोलंदाज सुर्वेवाडी या टीमचा आयकॉन. यावेळी देखील लॉफ्ट केला जातोय मिड विकेटला, आणि डेड असेल, तार आले मध्ये, पुढे धोका आहे. नाही दादा बरोबर आहे, ज्या तारेमध्ये खऱ्या अर्थानं 440 करंटचा व्होल्ट पॉवर असते त्याच्यावरती डेंजरचा बोर्ड लावतो, पण ज्या तारेवरती करंट नसतो त्याच्यावरती कपडे वाळत घातले जातात. आणि हा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा की तुमच्याकडे खऱ्या अर्थानं व्होल्ट हवा आहे, विकेटचं पतन, पॉवर हवे तुमच्यामध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर स्थिर आहे 6 या धावसंख्येवरती, आणि पहिल्या चेंडूवरती विकेट दाखल झाली. यानंतर सेमीफायनल फायनल अशा मॅचेस यानंतर खेळवल्या जाणार. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल, तू चल मी आया. चला स्पीडअप घ्या नवीन बॅटर लगेच या. अंकुश पाटील सरपंच, बडे मंच का सरपंच, आणि या अगदी आपण पाहिले तर पवारवाडी या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत, ते दाखल झालेत मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. चला टीम थोडस स्पीडअप यासाठी घ्यावं लागेल, कारण की यानंतरच्या 2 मॅचेस लवकर खेळवायचे. उजेडामध्ये बक्षीस समारंभ करायचा. फुल टॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे अगदी सिंगल धाव ते कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 गणेश क्षेत्ररक्षण सध्या सजवतोय.
तब्बल 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. थोडासा घेऊया स्पीड अप प्लीज. हाही चेंडू आपण पहिला हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. अगदी डॉट बॉल. तेजस आणि या लहानगीला सध्या दाखवलं जात आहे. या देखील आपण पहिले तर हलक्या त्याने घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन अ स्कोर कार्ड. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. हवा सुटली आहे. आपलीच आहे. लॉफ्ट केलाय. या देखील आपण पहिला चेंडू अगदी बॅट स्विंग केली आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. सूरज पवार विनंती करेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा. शिवाजी दीक्षित यांना येऊन भेटायचे. सूरज पवार फॉलो थ्रू मध्ये. सरळ चेंडू हातामध्ये. अगदी डॉट बॉल. जिथे आपण पहिलं ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्थिर आहे. अगदी आपण पाहिली तर 8 या धावसंख्या होती. नवीन गोलंदाज लगेच या. सध्या चिमुकली दाखवली जाते. मी म्हणेल अनिकेत शेजवळ पप्प्या याची लाडकी. आणि सध्या सगळ्या आमच्या कॅमेरामॅन सोबत त्याच्याजवळ पाणी पोहोचवणं, त्याच्या बॅटरी चेंज करणं आणि सध्या ती स्क्रीनवर दाखवते. आणि या स्पर्धेला प्रत्येकाचा हातभार आहे. या लहानगीचाही हातभार आहे. चिव आणि खूप मेहनत तिची आहे कॅमेरामॅन पर्यंत पाणी पोहोचवणं, त्यांच्या बॅटरी. सरपंचांची आपण पाहिली तर भावाची अगदी मुलगी आहे ती लक्ष्मी घरची. खूप मेहनत चिवची राहिली या स्पर्धेला. चिवचं मी कौतुक करतो. खूप छान चिव. गोलंदाजीसाठी दाखल झाला सचिन गायकवाड. स्ट्राइक साठी फलंदाज अमोल कदम. ओहो हाही चेंडू आपण पाहिला ज्या पद्धतीने खेळला गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अमोल कदम सध्या स्ट्राइक वरती पाहताय. आकाश नॉन स्ट्राइकिंग एंडला. पहिला चेंडू आला डॉट. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. खेळाडू वेगाने जातो. कॅचचा प्रयत्न. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज आउट. बाद होतील. अमोल कदमला जावं लागेल या मॅच मध्ये. फलंदाज आउट. चला या नवीन बॅट्समन. बॅटर या लगेच या. थोडी घाई करावी लागणार भाऊ. माफ करा. तुमच्या मागे हात धुवून लागणार आहे. कारण की आकाश डेप दाखल झालाय. कारण की वातावरण ज्या पद्धतीने दिसतंय त्याच्यामुळे आम्हाला घाई करावी लागेल. कारण की सगळ्या गोष्टी किमती आहेत इकडे. कॅमेरामॅनचे कॅमेरे असतील किंवा डीजे वाल्यांचा सेटअप असेल. या सगळ्या किमती गोष्टी आहेत. महाग गोष्टी आहेत. आणि त्यासाठी काळजीपोटी आम्ही तुम्हाला स्पीडअप घ्यायला सांगतोय. डीजे आता वाजवू नका. आपण खेळाडूंच्या मागे हात धुवून लागू. चला घ्या स्पीडअप. हाही चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे घेतली जाते. आणि यानंतर टीम मीटिंग नसेल, रिंग ब्रेक नसेल. लगेच ओव्हर क्रमांक 4 चालू होईल. नऊ धावा. हाही चेंडू लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे चिमुकला तिकडे. चेंडू पर्यंत पोहोचतोय तो. चेंडू पकडण्याचा प्रयत्न राहील का त्याचा? नाही. अखेरीस बॅकअप येतोय. आकाश ढेप नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर या 2 धावा आताच्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला. जिथे आपण पाहिले तर सर पाठीनं एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एका धावेवरती या टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 1 to 12.
एक चेंडू आता बाकी आहे आणि यानंतर लगेच चौथा गोलंदाज. टीम मीटिंग आणि ड्रिंक ब्रेक दिली जाणार नाहीये. लॉफ्ट केला जातोय, हवेमध्ये जाईल निघून बाहेर, सीमा पार. आणखीन एक KPL चा षटकार येतोय. टीमची टोटल आपण पहिलं या षटकारानं अगदी 18 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल. 118. चला लगेच गोलंदाज तयार करा. ड्रिंक ब्रेक नसेल, स्ट्रॅटेजिक टाइम आउट नसेल, लगेच गोलंदाजाला तयार केलं जाईल. यावेळी गेलं आपण पाहिलं तर लॉफ्ट केला जातोय, आहे कॅच पकडली जाते. विकेटचं पतन, बॅटर होईल आणखीन एक आउट. चला स्पीड अप घ्या प्लीज. नवीन बॅटर दाखल झालेत. सूरज दाखल झालेत. सूरज सुपुगडे. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथापैकी विक्रम सुतार, वेगवान गोलंदाज नाना, ज्यांना बेस्ट बॉलरचा किताबी मिळवलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतः अंपायर स्वतःला वाचवतायत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेचा प्रयत्न दुसरीचा नाही केला जाते. हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. वाईट +1 तब्बल आताच्या या 2 धावा. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 20. अगदी स्पीडअप घेतला जातो नानाच्या माध्यमातून पाहिलं तर तोही स्वतः घाई करतोय. ओहो हो, हा चेंडू आणखीन एक वाईट बॉल. एवढी घाई करतोय आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा धाव. सो लाईन पकडणं पडेगा गुरु. लाईन पकडावी लागेल या मॅच मध्ये. या देखील लॉफ्ट केला जातो. मिड विकेटला खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून चुकी झाली आहे. अति घाई या 4 धावा देई. आवाज जरूर आलाय की आवाज सागरचा आहे. मार के खेल गुरु. लास्ट ची मॅच आहे. हाणामारी करून घे, हात खोलून घे. एन्जॉय द लाईफ, एन्जॉय द बॅटिंग, एन्जॉय द इनिंग, एन्जॉय द KPL. टीमची टोटल 24. या देखील आपण पहिला हलक्यातून घेण्याचा प्रयत्न किया. येस, आणि नानानं अखेरीस सागरला सांगितलं, भाई जिसको तू बोला मार के खेले उसको ही मैंने घर पे भेजा. आणि अखेरीस एक मोठी विकेट. टिट फॉर टॅट. सुनील दाखल झालेत. आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 झालेला आहे. टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज सुनील दाखल झालेत. सुनील सुपुगडे, माफ करा कदम. आम्ही बघत होतो, सगळ्यांचं लक्ष आहे का. सुनील कदम. होल्ड ऑफ केलाय, बॅट स्विंग केली आहे, खेळाडू आहे, कॅचचा कॉल. प्रयत्न चांगला राहिलाय. तोपर्यंत आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी पहा. वॉट अ थ्रो यार, वॉट अ थ्रो. दुसरी धाव फसले. आणखीन एक बॅटर आउट. धक्का क्रमांक बसलाय. आता जो बसला आपण पाहिले तब्बल 6वा धक्का या टीमला भेटलाय. थोडासा स्पीडअप आपण घेतोय आणि असा स्पीडअप चालू ठेवा. सिद्धार्थ पवार दाखल झाला आणि अखेरीस आपण पाहिलं तर नॉट आउट. येस, ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. नेक्स्ट बॉल शेवटच्या षटकामध्ये लगेच या. तर थोडासा स्पीडअप घेऊयात.
डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 5 कडे आपण जाऊया. टीमची टोटल आहे 25-25. आई लॉफ्ट केला जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनला. चेंडू अगदी आपण पाहिलं तर थांबला जरूर जाईल. नक्कीच थांबला हा चेंडू. 2 धाबा. या 2 धाबेच्या मदतीनं दीपक दादा पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा जरूर आलेत. टीमची टोटल आपण पहिली तक दिया 27 या आकड्यावरती. हाही चेंडू आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी स्टंप वरती जाऊन आढळतोय. एक मोठी विकेट. धक्का क्रमांक 7. आता मात्र फलंदाज सिद्धार्थ मात्र माघारी जातोय. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. ओमकार साऊंड सर्व्हिस कुठरे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की खूप छान आवाजाची काळजी तुम्ही घेतलीत. कारण की पहिल्या दिवशी आलो त्याच वेळी मी सांगितलं की आवाज या स्पर्धेला हवा आहे. आम्ही स्पर्धा घेतानाच विचारतो की साऊंड सिस्टीम आहे का, आणि साऊंड सिस्टीम चांगली आहे या स्पर्धेची. आवाजाची बऱ्यापैकी काळजी घेतली आपण, आणि त्यासाठी तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ओमकार साऊंड सिस्टीम कुठे. डायरेक्ट रो नॉट आउट. बॅटर पोहोचलाय. अजित सुपुगडे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. अर्थातच कुठरेचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातं. तीन चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आहे 27-28. आई लॉफ्ट केलाय. कॅचचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. खाली पडला. पकडून फेकलाय. फेकी चांगली होतीये. सचिन होता. अखेरीस 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. लास्ट 2 बॉल. जास्तचा रूम देण्याचा प्रयत्न यावेळी मात्र जरूर केला. आई डायरेक्ट फेकी झाली नाहीये. व्हाईट बॉल. आणि अगदी आपण पाहिलं तर 1-2 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 3 धावा आताच्या. व्हाईट +3. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 34 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते. 34. आई लॉफ्ट केला जातो. या देखील सरळ बॅटीनं खेळाडू आपण पहिला वेगानं जरूर येईल. चेंडू गॅदर करेल. गॅदर केला चेंडू. फेकी चांगली झाली आता, आणि यावेळी चुकी होते. लालच बुरी भला है मेरे दोस्त. लालच करके नहीं होता भला. नवीन बॅटर. ये कोई बचा है. शेवटचा चेंडू आहे. चला. हार्दिक पांड्या स्ट्रायकिंगला. कुट्रेचा हार्दिक पांड्या. अगदी वाईट बॉल. टीमची टोटल आपण पाहिलं आता 35 वरती जाऊन पोहोचते. छत्तीस 36. येस ब्लेड आउट. अखेरीस पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी सेलिब्रेशन पाहिलं का. व्हॉट अ सेलिब्रेशन यार. पुष्पराज नाम सुन के फ्लावर समझी क्या. फायर हूं मैं झुकेगा नहीं साला. अंती पुष्पराज तोच पुष्पराज आपण पाहिलात. ऑब्विसली बापू ऑन फायर. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय 37. 37 धावायचं टार्गेट ठेवलंय. नीट फायटर्सच्या समोर आहे. चला या लगेच टीम. ऑलरेडी 2 बॉल आम्ही मैदानामध्ये दिलेत. एकच दिलाय. येस पुस्तक.
चला या लगेच या, बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. गणेश सुर्वे आणि तुषार फौजी. गणेश आणि संदीप दोघे बॅटर आणि तुषार फौजी सध्या गोलंदाजीसाठी. चला मॅचच्या दिशेने आपण लगेचच मॅचला सुरुवात करून द्या प्लीज. टार्गेट 39 रन्स टू विन. 38 झालेले आहेत राईट स्कोरर आणि 39 धावेचं आव्हान आहे. 39. कुठरे प्रीमियर लीग, कॅपियल, वर्ल्ड कप आमच्यासाठी, जीव की प्राण आमच्यासाठी, सण आमच्यासाठी, दिवाळी आमच्यासाठी, यात्रा आमच्यासाठी, जत्रा आमच्यासाठी. 365 दिवस ज्या स्पर्धेची वाट बघतो तो वर्ल्ड कप आहे आमचा पंचकृषीचा. संदीपला सध्या स्ट्राईक वर पाहताय. पहिला चेंडू लॉफ्ट केला आहे, खेळाडू पहिला चेंडू वरती वॉट अ कॅच. सागर सुपुगडेने कॅच पकडली आहे. वॉट अ कॅच, अप्रतिम कॅच पकडली आहे. फलंदाज आउट. या तेजे या नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये या धावत. नवीन बॅटर दाखल झाले डावखुऱ्या हाताचे. शंभू ओव्हर क्रमांक 1. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर प्राप्त केली आहे. 39 धावेचं आव्हान. जास्तच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होती ऍड. ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केली आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आई चेंडू लॉफ्ट केला जातोय. सागर आहे वेगानं जरूर जाईल. चेंडू गॅदर करेल. अखेरीस फेकी पाहतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दोन धावा. हाई फुल टॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ही केला जातोय. दोन धावा अगदी वेगानं. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 39 धावा या मॅच मध्ये करायचे. ही ती मॅच आहे जिथे प्रत्येक टीम त्या गटातल्या बऱ्याचशा टीम अवलंबून आहेत. हा जिंकला तर याला चान्स, तो जिंकला तर त्याला चान्स. दोघांमध्ये यश तिसऱ्याला भेटणार आहे. आणि अखेरीस येत आहेत 4 धावा. टीमची टोटल चौकारानं वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8. वेलकम डीजे. होता अगदी. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस संघाची धावसंख्या 8. लॉस ऑफ दी 1 विकेट. 8 धावसंख्या.
टेनिस क्रिकेटचा डायमंड नॉन स्ट्रायकिंग एंडला हे चमकताय गुरु. ओहो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. चेंडू वेगाने जातोय हवा हवा के संग संग गटा के साथ साथ 4 चौकार. ओव्हर क्रमांक 2 पहिला चेंडू चौकार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू नाही येतही ना. चेंडू अगदी बांधावरती अडला जातोय. सागर येईल आरामामध्ये चेंडू गॅदर करेल एका हाताने आरामामध्ये फेकेल ताकद लावणार नाही येतो. 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 14 या आकड्यावरती 14. आई चेंडू आपण पहिले ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र निघून जातोय. आणखीन एक महत्वाचा येतोय 4-4-4 शंभूच्या बॅट मधून चौकार. माय नेम इज लखन. आई चेंडू हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न चांगला ड्राइव्ह केला लॉफ्ट केला थोडासा पुढे आला स्ट्रेच केलं की कीपरचा आवाज आला पण कीपर कडे चेंडू फेकला नाहीये. हा चुकीचा थ्रो. 2 धावा चोरल्या चिकी धावा या 2 ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 4-4 हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का जागा सोडले फेकी पाहतोय कशा पद्धतीने डायरेक्ट नाही. आता ही धाव कंप्लीट झाले. 2 धावा 1 कन्वर्ट इंटू 2 कारण की दादा सिंगल डबल आहे तेवढं महत्व आहे जेवढं षटकाराला महत्व आहे. लाईफ लाईन येस 5 चेंडू झालेले आहेत. आई चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव इथे घेतली जाते गली रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. महत्वाच्या या 2 धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 24 या आकड्यावरती. 39 धावेचा आव्हान या मॅच मध्ये आहे 39 आणि 24 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस. ऐकूयात माय नेम इज लखन. नाही जात मॅचच्या दिशेने जाऊयात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जाऊयात. गोलंदाजीसाठी दाखल झालेत आकाश ढेब. मग दादा ढेब तुम्ही खेळू शकता मॅचच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 3 तब्बल धावा 24 करायचे 39. व्हॉट अ बॉल बॅट पूर्ण वर केली होती की द्विधा मनस्थिती होती. लॉफ्ट करू की ड्राइव्ह करू की लॉफ्ट करू. चेंडू बोलला नथिंग एनी एल्स मी थांबतो इथेच. डॉट बॉल की जो विचार केला गेला त्या विचारामध्ये आपण पाहिलं तर चेंडू अगदी डॉट झाला. मिस्टर आकाश लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ड्राइव्ह केला एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जातील का. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. गणेश सुरभे चांगली रनिंग बिटवीन द विकेट ड्राइव्ह केला फक्त एक सिंपल हाताने पुश करो भाई खुश रहो. 2 धावा. शफल झाले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू पडतोय गिरकी घेतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. 3 षटकांचा खेळ 3 षटकांचा खेळ संपण्यासाठी अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि संघाची धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचली आहे 26 या धावसंख्येवरती. 39 म्हणजे 3 वरती 9 39 करायचे आहेत या मॅच मध्ये. हाई ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एक सरळ हाताने खेळला. एक धाव तर कंप्लीट केले. सागर किती वेगानं आलाय आणि म्हणूनच दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय थोडासा. सागर
कारण की खांद्यातली ताकद दिसून आली सागरची ज्या पद्धतीने चेंडू फेकला. कारण की तू शुभमला जर सांगितलं चेंडू फेक, शुभमच्या खांदे सध्या पूर्णपणे हे झालेत, आपण पहिले तर इंजर्ड झालेत. शुभमचे थ्रो नाही पोचत. बरेचसे खेळाडू जे माहिती आहेत की थ्रो कोण कशा पद्धतीने करतं, बरेचसे खेळाडू आपण पाहिलं तर सिंपल थ्रो करतात, काही खेळाडू खांद्याचा उपयोग करतात, रॉकेट थ्रो ज्याला बोलतात. ते थ्रो होणं गरजेचं आहे. रॉकेट थ्रो एक दहशत बोलतात, ती दुसऱ्या धावेची थांबवली जाते सुतळी बॉम्ब सारखी. फुटला तर कानात बोलतं, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. आणि सर रवींद्र जडेजा यांची आठवण अशी रॉकेट थ्रो करतात. हो फस गया गुरु फस गया. की थोड्या वेळासाठी वाटलं होतं चेंडू सोडून देत होता, पण हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता, फसला गेला असता. असे बरेचसे गुलीगत धोके येतात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 28. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ऊन जरा जास्तच आहे. हो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडू आपण पाहिलं तर अगदी गॅदर केला. फेकी पहा, अगदी एक सिंगल धाव. आणि ओव्हर क्रमांक 3 च्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29 धावसंख्या विजयासाठी तब्बल अजून पाहिले तर 10 धावेची गरज आहे. 12-10 साधं सोपं गणित. 12 चेंडू 10 धावा, 10 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 2 षटकार 2 षटकार, 12 चेंडू 12 चेंडू 3 चौका 3 चौका 12 चेंडू. हे साधं सोपं सरळ गणित आहे. आणि गणित खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आताच विषय निघाल की झापूक झुपूक हा शब्द. सागर सुपुगडे ज्या सूरजला झापूक झुपूक सूरजला संपूर्ण महाराष्ट्राने वेड्यात काढलं, शिव्या दिल्या, तो सूरज आज आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करतोय. जगानं वेड्यात काढले लोक इतिहासाच्या पानात दिसतात, लिहितात. हा फटका आपण पहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? जागा सोडले, नकार दिलाय. फेकी चांगली आहे, गुड थ्रो. आणि तसाच एक सूरज देखील आहे ज्यानं 4 मॅचेस जिंकल्या. सूरज पवार हा तो गुलाल लावणार ना, मिस्टर केपीएल सूरज पवार 10 ला गेले त्याच्याकडे पहिल्या वर्षाची. मिस्टर केपीएल आणि गुट्रे प्रीमियर लीगची कमाल आहे. इथे खेळाडूंच्या नावाच्या समोर मिस्टर केपीएल आलं की त्यांचे मोबाईल नंबर मध्ये एडिट जाऊन त्यांच्या नावाच्या पुढे केपीएल टाकावं लागतं. रिस्पेक्ट असतो, नाव कमवलं जातं. मालिक कबीर चला स्पीडअप घ्या प्लीज. फिरकीचा जादूगर दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओहो ये देख भाई, चेंडू पडला तर ज्या पद्धतीने गिरकी घेतो, कारण की तब्बल 22 यार्डची खेळपट्टी नाहीये, 27 यार्डची खेळपट्टी आहे भाऊ. पुढे खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी कट केलाय. डॉट चाललेत. मॅच बनवूही शकते कधीही, कारण की ओव्हर क्रमांक 4 सध्या चालू आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 29 वरती स्थिर आहे. आणि गणेश सुर्वेने बऱ्याचशा चर्चा केल्यात. गणेश सुर्वेने काहीतरी सांगितलंय, काही ना काहीतरी चर्चा मॅच मध्ये चालू आहे. आई चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघून जातोय, अंपायर कळवतील भाई हे वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 30 धावा. येस 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 31 31 31 धावा. मान देण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काटा बदलला, स्लिप फसला, विकेट किपर फसला, बॅट्समन बीट झाला, तिघांना फसवून चेंडू निघून गेला. आणि अखेरी एक धाव, 1 कन्वर्ट इन 2 नाही, आउट. गणेश सुर्वे सागर सुपुगडेला पहा, 1 अगेन सागर सुपुगडे. ये हुई बात भाई, 1 शॉट. कारण की ही विकेट गरजेची नव्हती, कारण की 1 शॉट त्याच्यामध्ये रन आउट, खाया पिया कुछ नहीं, ग्लास थोड़ा बारा ना. 1 शॉट येस अंपायर, कुछ नहीं है त्याच्यामध्ये विकेट. कारण की टीम मॅच फसती आहे. संघाची धावसंख्या सध्या 31 वरती आहे.
8 धावा हव्यात विजयासाठी. आणि चेंडूचा खेळ तब्बल आपण पाहिले तर बाकी आहे 8. 8 चेंडूचा खेळ बाकी म्हणजे 8 चेंडू. येस सॉरी, एक वाईड होता. 4 झालेत, 5 झालेत. बरोबर बरोबर, थँक्यू. लक्ष आहे, तुला चेक करत होतो मॅचच्या दिशेनं. चांगली मॅच बनली. रनआउट मॅच मध्ये काय चेंज आणेल यॉर्कर करून करण्याचा प्रयत्न. मॅच बनली आहे कारण की दादा आधीच मॅच मध्ये थोडासा कर्ज बाजारी होती. ती हाफ धाव, ती रनआउट, ती उसना शेजारी घेण्याची काय गरज होती. नाही ती मॅच फसली तिथे. की सूरज बोलत असेल रुकता तो जरूर ठोकता, रुका नाही भाई, लालच केली त्यांनी. आणि आता हे घडतंय. कॉट बँडी विकेट, बॅटर आउट, हाय फाय सगळं सुपुगडे. 6 चेंडू आणि तब्बल आता 8 धावेची गरज विजयासाठी. 6 चेंडू 8 धावा, एक महत्वाची मॅच. चला स्पीड अप घ्या प्लीज. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू हे समीकरण या मॅचचं आहे. कारण की बॅटिंग टीम जर या मॅच मध्ये जिंकते तरी बऱ्याच गोष्टी बदलतायत. जर हारते तरी बऱ्याच टीमच्या नशिबांचा सिक्का येऊ शकतो. जर तरवरती मॅच आहे ही, जर हे जिंकले तर त्यांना चान्स, तर ते पुढे येतील. आणि जर जे हारले तर त्यांना चान्स, तर ते मागे जातील. 60 गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज. अंकुश पाटील, सरपंच, जर मॅचच्या दिशेनं आई चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल. एक धाव तर कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू समीकरण. आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 5 चेंडू आता तब्बल बाकी आहेत. 5 चेंडू 7. टीमची धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 32 39चं टार्गेट आहे. या देखील आपण पाहिलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव पुन्हा घेतली जाते, चोरली ही धाव. 4 चेंडू बाकी आहेत आता. 4 चेंडू मध्ये तब्बल आपण पाहिलं तर 6 धावेची गरज. बॅकफूट, मॅच फिनिश, खतम, समाप्त. ओके, संपली मॅच. अखेरीस आपण पाहिलं तर नीट फायटर या मॅच मध्ये राहतोय विजेता. यानंतर आपण मंच